मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभेच्या संयुक्त समितीची भेट घेण्याची शक्यता आहे। वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात लोकसभेची संयुक्त समिती महाराष्ट्र दौऱ्यावर येणार। उद्या सकाळी मुख्यमंत्री आणि समितीच्या सदस्यांमध्ये सदिच्छा भेट होण्याची शक्यता आहे। देशाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला। मात्र या सत्कार सोहळ्यासाठी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक आले नसल्याने भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली। प्रोटोकॉलनुसार देशाच्या न्याय संस्थेचे प्रमुख राज्यात आले असताना राज्याच्या मुख्य सचिवांनी उपस्थित राहणं गरजेचं असतं, मात्र त्यांच्या अधिकाऱ्यांना विसर पडल्यामुळे त्यांनी जाहीर भाषणातून खंत व्यक्त केली। भूषण गवई चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेले होते। यावेळी तिथे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते, तर राज्याचे मुख्य सचिव सुजाता सवणीकही यावेळी उपस्थित होत्या। देशाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला। मुंबई आणि गोवा बार असोसिएशनच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आला। तर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी भूषण गवई यांच्या वडिलांचा भाषणात उल्लेख केला। वराळे यांचं भाषण सुरू असताना कमलाताई गवई भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। कुठलाही गुन्हेगार असला तरी त्याच्या डोक्यावरील छत जाता कामा नये असं मोठं विधान सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं। एखाद्या गुन्हेगाराच्या कृत्याची शिक्षा त्याच्या कुटुंबियांना नको असंही त्यांनी स्पष्ट केलं। बुलडोझर कारवाईनंतर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांसाठी निर्णय दिल्याचं भूषण गवई म्हणाले। पालिका निवडणूक एकत्र लढवायची की स्वतंत्र याचा निर्णय स्थानिक पातळीवर नाही तर वरिष्ठ घेतील, अशी भूमिका भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी मांडली। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी निवडणूक संदर्भात केलेल्या विधानावर राजेश पाटील यांनी हे स्पष्ट केले। भाजपच्या 81 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची यादी व्हायरल होते, मात्र ती यादी बनावट असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली। व्हायरल होत असलेल्या जिल्हाध्यक्षाच्या यादीची भाजपचा संबंध नाही, यादी बनावट असून त्यावर विश्वास ठेवू नका असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं। आतापर्यंत भाजपच्या फक्त 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून 22 जिल्हाध्यक्ष घोषित होणं बाकी असल्याचं भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। मुंबईच्या कुर्ला परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। तर चुनाभट्टी रेल्वे फाटक ते टिळकनगर चेंबूर अशी तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली। भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत रॅली टिळकनगरमध्ये समाप्त करण्यात आली। मुंबईतील चेंबूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। भारतीय सैन्याच्या कामगिरीला सलाम करण्यासाठी ही रॅली काढली। यावेळी शिवसेनेकडून बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीत माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। डोंबिवलीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून ही रॅली काढण्यात आली। या रॅलीत हजारो नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन सहभाग घेतला। तर बदलापुरात ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी रॅली काढली। तर बदलापूर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या बाईक रॅलीला सुरुवात झाली। यावेळी शेकडो नागरिक रॅलीत सहभागी झाले। एसटी महामंडळाला आरटीओनं दणका दिलाय। ओव्हर स्पीडिंगसाठी एसटीला 6 कोटींचा दंड ठोठावला। यामध्ये ठाणे विभागानं सर्वाधिक 80 लाखांचा दंड भरलाय। ड्रायव्हरच्या पगारातून दंडाच्या रकमेची वसुली करण्यात आली। मुंबई विमानतळावरून 4 किलो सोनं जप्त करण्यात आले। आधी अबाबमधून आलेल्या प्रवाशांना चपलेत लपवून सोनं आणलं होतं। या सोन्याची किंमत 3,86,00,000 आहे। सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर 5 कोटींहून जास्त किमतीचं सोनं जप्त केलंय। 2 स्वतंत्र प्रकरणात सुमारे 5.6 किलो सोनं जप्त करण्यात आलं। त्याची अंदाजे किंमत 5,10,00,000 रुपये इतकी आहे। तर या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। मुंबईच्या तलावात फक्त 60 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक आहे, तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांची पातळी साठवून क्षमतेच्या 18% घसरली। मुंबईकरांना पुढील 60 दिवस पाणी पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पोलीस ठाण्याचा कोकण विभागात प्रथम क्रमांक आलाय।
100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणांच्या कार्यक्रमांतर्गत मुरबाड पोलीस ठाण्यानं प्रथम क्रमांक पटकावला। यावेळी आमदार किसन कोथोर यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं। मुंबईतील राणीबागेच्या पर्यटकांमध्ये घट झाली आहे। नवीन प्राणी न आल्यामुळे पर्यटकांचं आकर्षण कमी झालंय। गेल्या 3 वर्षात नवीन प्राणी आणण्यात अपयश आल्यामुळे ही संख्या रोडावत असल्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईत 13 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले। अंमली पदार्थ विरोधी पथकानं 6.5 किलो ड्रग्ज जप्त केले। ड्रग्ज विक्री करणाऱ्या एकाला ड्रग्जसह अटक केली होती। त्याच्या चौकशीतून एमडी ड्रग्ज विक्री करणारं रॅकेट असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर कारवाई करत ड्रग्ज रॅकेटमधील 5 आरोपींना मुंबई आणि नवी मुंबईतून अटक करण्यात आली। मॅट्रिमोनी साईटवर ओळख करून महिलेवर अत्याचार झाल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे। लग्नाचा आमिष दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार केला। खोट्या नावाचा आयडी तयार आरोपी संदीप गवई यानं अत्याचार केलाय। दरम्यान आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे। 2000 रुपये मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणारे 250 बांगलादेशींचं त्यांच्या देशात प्रत्यार्पण केलं। मुंबई पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र प्रत्यार्पण केलं जाण्याची पहिलीच ही वेळ आहे। नवी मुंबईतील उल्वेमध्ये उधारीवर सिगरेट न दिल्यानं लोखंडी कुकरीनं मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। एका तरुणानं टपरी चालकाकडे उधारीवर सिगरेट मागितली होती। यावेळी टपरी चालकानं उधारीवर सिगरेट देण्यास नकार दिला आणि त्यामुळे तरुणानं टपरी चालकाला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली। नवी मुंबईतील पनवेलमध्ये एका तरुणाची 19 लाख रुपयांनी फसवणूक केली। रेल्वेत नोकरी लावून देण्याचं आश्वासन दाखवून या तरुणाची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली। तसंच नागरिकांना अशा भामट्यांपासून सावध राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलेलं आहे। नवी मुंबईतील एका गृहिणीची फेसबुकवर मैत्री करत आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली। अज्ञात इसमानं महिलेला क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषानं 78 लाखांची फसवणूक केली। दरम्यान या प्रकरणी महिलेनं खारघर पोलिसात तक्रार दाखल केली। पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कॅम्बलिन कंपनीत गॅस गळती झाली आहे। तर डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्यानं 10 कामगार बाधित झाले। कंपनी आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगारांच्या जीवाशी खेळ पाहायला मिळतोय। या घटनेत 10 कामगारांना घसा, नाक, डोळे यांना जळजळ असा त्रास झाला आणि जखमी कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। वोडाफोननं काही दिवसांपूर्वी खंडित केलेली मेट्रो 3 मार्गिकेवरील आपली नेटवर्क सेवा पुन्हा सुरू केली। यामुळे वोडाफोन कार्ड धारकांना आता भुयारी मेट्रो प्रवासादरम्यान नेटवर्क मिळत असून ही प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे। सुमारे 47 योजनांपैकी 23 योजनांमध्ये विकासक नियुक्त करण्यात आले। त्यामुळे 27,793 झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन मार्गी लागणार आहे। या सर्व 23 योजनांमध्ये नवे विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून या विकासकांकडून झोपडीधारकांना 2 वर्षाचे आगाऊ आणि त्या पुढील वर्षासाठी धनादेश मिळणार आहेत। कचरा संकलन करण्यासाठी कंत्राटदाराकडून वाहनं आणि सेवा घेण्याच्या निर्णयावर मुंबई महापालिका प्रशासन ठाम आहे। या कामासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवली। 7 वर्षासाठी ही सेवा घेतली जाणार असून त्यासाठी 4,165 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। मात्र कामगार संघटनांकडून या कंत्राटाला विरोध होण्याची शक्यता आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वे महसूल वाढवण्यासाठी पार्सल सेवेवर भर देणार आहे। वंदे भारत आणि विशेष रेल्वे गाड्यांमध्ये पार्सल सेवा सुरू करण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे आणि त्यामुळे पार्सल व्यावसायिकांना हा फायदा होणार आहे। कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले। 15 जूनपासून हे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे। रेल्वे गाड्यांच्या वेळा 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत बदलण्यात येणार आहे। पालघर जिल्ह्यात देहरजी नदीवर देहरजी मध्यम प्रकल्प हाती घेण्यात आला। या प्रकल्पाचं आतापर्यंत 80% काम पूर्ण झालं असून 2027 मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन कोकण पाटबंधारे विकास महामंडळानं केलेलं आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यास प्रकल्पाची एकूण पाण्याची साठवण साधारण प्रतिदिन 255 दशलक्ष इतकी पिण्याच्या पाण्याची साठवणूक होणार आहे। वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम झाला। त्यामुळे यंदा हापूसचा हंगाम महिनाभर आधीच संपलाय। दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हापूसची आवक सुरू असते। मात्र यावर्षी 1 महिना अगोदरच हंगामाचा शेवट झाला। पुणे मुंबईसह राज्यातील प्रमुख फळ बाजारात सध्या हापूसची तुरळक आवक होते।
युरोप, ऑस्ट्रेलियासह अमेरिकेला केसर आंब्याची सर्वाधिक भुरळ पडते. आखाती देश हापूस आंब्याला पहिली पसंती देत आहे. तर गेल्या वर्षी जगभर 32 टन आंबा निर्यात होऊन 495 कोटींची उलाढाल झाली. शहापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रथमच आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या महोत्सवात 25 दुकानं उभारली असून 9 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. दरम्यान आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल सहज विकता यावा तसंच मालाची योग्य किंमत मिळावी याच उद्देशानं आंबा महोत्सव आयोजित केला. हिवताप बाधित रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात 2015 मध्ये हिवतापाचे 56,600 रुग्ण होते. आता मात्र हिवतापाच्या रुग्णसंख्येत 62% घट नोंदवण्यात आली आहे. सध्या राज्यात 21,000 हिवताप बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. स्तनाच्या कर्करोगातून मुक्त झालेल्या 40 वर्षाच्या महिलेला 24व्या आठवड्यात गर्भपात करू देण्यास उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठानं परवानगी दिली आहे. ही महिला वैद्यकीय गर्भपात करण्याच्या प्रक्रियेसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल तज्ज्ञांच्या समितीनं दिला. हा अहवाल ग्राह्य धरून त्या आधारे सुट्टीकालीन खंडपीठानं याचिकाकर्तीला गर्भपाताला परवानगी दिली. पवई तलावाची स्वच्छता आणि जलपर्णी मुक्त करण्यासाठी रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी पुढे सरसावले. पवई तलावात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जलपर्णीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही ईमेलद्वारे तक्रार केली आहे. तलावातील जलपर्णी तलावात सूर्यकिरण पोहोचवण्यास अडथळा निर्माण करते, त्यामुळे जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होतो. अधिकाऱ्यांनी तलावात कोणतेही नाल्याच्या किंवा मल जलवाहिन्या सोडल्या आहेत का याची तपासणी करण्याची मागणी पत्रातून करण्यात आली. ठाण्यात मेट्रोचं छत उभारण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला. कॅडबरी इथं मेट्रो स्टेशनवर छत टाकण्याच्या कामासाठी इथं कॉलम उभे करून त्यावर जॅक बीम टाकण्यात येणार आहे. यासाठी 25 मे पर्यंत वाहतुकीत बदल केला आहे. मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणात सुट्टीसाठी गेलेले चाकरमानी मुंबईकडे परत निघाले, त्यामुळे आज दिवसभर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. माणगाव ते मुगवली पुलापर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबई महापालिकेनं हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 मे नंतर थांबवण्यात येणार आहेत. मात्र रस्त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम 20 मे रोजी बंद केले जाणार. पावसाळ्यात काँक्रीट सुकत नाही, त्यामुळे काँक्रीट टाकण्याशिवाय जी कामं शिल्लक आहेत ती 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. मुंबईच्या ताडदेव मासळी बाजार स्वच्छ असून आरोग्याला धोका निर्माण झाला अशी तक्रार करत रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयानं मुंबई महापालिकेला या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. बाजारात स्वच्छता राखली जाईल याची काळजी घ्या अशी सूचना खंडपीठानं पालिकेला दिली. देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. राज्यात देखील पुढील आठवडाभरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर 21 आणि 22 मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. दरम्यान पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 10वीच्या निकालानंतर आता 11वीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली. येत्या सोमवारपासून 19 मे पासून इयत्ता 11वीसाठी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते. ऑनलाईन पोर्टलवर सध्या महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर आता 11वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तयारी सुरू केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर निवडणुकीसाठी जबाबदारी देण्यात आली. स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली. याचा अहवाल 19 जूनपर्यंत शिवसेना भवन इथं सादर करण्याचे आदेश देण्यात आले.